तर या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन नंबर 25 सॉल्व करायचा आहे आणि क्वेश्चन नंबर 25 असा आहे. तर वेन अ कॅपिलरी इज डीप वर्टिकली इन अ वॉटर, जेव्हा एक कॅपिलरी ट्यूब वॉटरमध्ये आपल्याला डीप करायचं, राईज ऑफ वॉटर इन अ कॅपिलरी इज एच, तर एच एवढ्या हाईटपर्यंत कॅपिलरीची हाईट काय झाली तर वाढली. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज 0, सुरुवातीला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती 0. नाऊ द ट्यूब इज डिप्रेस सो दॅट इट्स लेंथ अबव द वॉटर सरफेस इज h/2. तर ट्यूबची जी लेंथ आहे ती काय करायची, कमी करायचं, आणि जी वॉटरची लेवल वाढणार ती किती असेल तर h/2. द न्यू ॲपरंट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज, तर नवीन अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती असेल तो आपल्याला फाईंड करायचा आहे. ब्रॅकेटमध्ये काही व्हॅल्यू दिलेली आहे, तर कॉस 0 डिग्री 1 दिलेला आहे, तो माहितीचे सगळ्यांना. आणि हा क्वेश्चन 2020ला आलेला होता. याचे 4 ऑप्शनपैकी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे साइन इनवर्स 0.5, बी ऑप्शन आहे कॉस इनवर्स 0.5, सी ऑप्शन आहे कॉस इनवर्स 0.7 आणि लास्ट ऑप्शन आहे साइन इनवर्स 0.7. चला तर या क्वेश्चनला सॉल्व करूया आणि या 4 ऑप्शनपैकी करेक्ट कोणतं ऑप्शन आहे ते डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये एक कॅपिलरी ट्यूब दिलेली आहे जी वर्टिकली वॉटरमध्ये आपण डीप करणार आहे आणि राईज ऑफ लिक्विड जो आहे तो किती तर एच इतका आहे. ओके, तर फर्स्ट केस आहे, तर H1 आपण काय कन्सिडर करणार, तर एच एवढी त्याची हाईट आहे ही कन्सिडर करणार. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती दिलेला आहे, 0 दिलेला आहे, म्हणजे जो θ1 आहे θ1 घ्यायचा आपल्याला 0 डिग्री. ओके, त्यानंतर ही ट्यूब आपल्याला डिप्रेस करायचं आहे आणि डिप्रेस सो दॅट इट्स लेंथ अबव द वॉटर इज h/2. तर डिप्रेस केल्यानंतर त्याची हाईट जी आहे h2 तो किती आहे तर h/2 इतकी हाईट अर्धी झाली. ठीक आहे, तर आपल्याला न्यू अँगल ऑफ कॉन्टॅक्ट या ठिकाणी फाईंड करायचा, म्हणजे काय फाईंड करायचं आहे, θ2 या ठिकाणी आपल्याला फाईंड करायचं आहे. ओके, तर या केसमध्ये न्यू अँगल ऑफ कॉन्टॅक्ट या ठिकाणी फाईंड करायचं आहे. तर हाईटचा रेशो दिलेला आहे, बाकी सर्व टर्म हाईट आणि थिटाच आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायचं, बाकी सगळ्या गोष्टी आपण काय करणार आहे, कॉन्स्टंट ठेवणार आहे. जर एच जर घेतला तर एचचा फॉर्म्युला हाईट ऑफ लिक्विड राईज इन अ कॅपिलरी ट्यूब, त्याचा फॉर्म्युला 2t cos θ डिवाइडेड बाय काय असेल तर r/g. ओके, सगळं काही सेम आहे, लिक्विड पण सेम आहे, फक्त आपल्याला तो डिप्रेस करायचा होता. ओके, मग त्या ठिकाणी आपल्याला थिटा या ठिकाणी फाईंड करायचा आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हा जो एच आहे तो फक्त आणि फक्त कशावरती डिपेंड असेल तर कॉस थिटावरती डिपेंड असेल. एच आणि कॉस थिटा याच्यात कसं रिलेशन असेल डायरेक्ट. मग एक काम करू, H1 डिवाइडेड बाय काय घेतला h2, किंवा एक काम करा h2ला h1 ने डिवाइडेड करा. ओके, मग डायरेक्टली आपल्याला काय भेटेल तर रेशो भेटून जाईल. मग आपल्याला काय फाईंड करायचं, h2 डिवाइडेड बाय h1 इज इक्वल टू, इथं राहील तुमचा cos θ2 डिवाइडेड बाय cos θ1. h2 किती आहे तर h2 आहे तुमचा h डिवाइडेड बाय 2 आणि h1 जो दिलेला आहे h1 किती तर तुमचा h इतका आहे. ओके, राहिला cos θ2 आणि cos θ1 दिलेला आहे तुम्हाला, आणि θ1 किती आहे तर 0 डिग्री. cos 0 डिग्री किती 1, एच काय होणार आहे कॅन्सल. मग जो cos θ2 आहे तो cos θ2 किती राहणार फक्त 1/2. cos θ2 1/2 म्हणजेच किती 0.5. मग इकडे कॉस आहे तिकडे काय करा कॉस इनवर्स आणि तो भेटेल तुम्हाला 0.5. मग जो नवीन अँगल भेटणार आहे तो नवीन अँगल असेल आपला कॉस इनवर्स 0.5. आणि जर तुम्ही ऑप्शन जर चेक केलं तर या क्वेश्चनचा ऑप्शन जो आहे तो ऑप्शन बी या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. ऑप्शन बी म्हणजेच काय कॉस इनवर्स 0.5 हे या क्वेश्चनचं राईट आन्सर असेल.